हे गाइज, वेलकम बॅक टू द चॅनल ऑफ आयुर्वेदा मराठी. तर आपण आता आपला नेक्स्ट टॉपिक घेत आहोत, जे आपला IMP SAQ सिरीजचा एपिसोड 4 असणार आहे. दॅट इज डिफरन्स बिटवीन अन्नद्रवशूल अँड परिणामशूल. आता हे अन्नद्रवशूल, परिणामशूल हे सगळे जे असतात, हे जो क्वेश्चन आहे तो मॅक्झिमम वेळा रिपीट झालेला आहे. कधी कधी तुम्हाला सेपरेट अन्नद्रवशूल किंवा परिणामशूल सुद्धा विचारलं जातात, पण मॅक्झिमम टाइम यांचा डिफरन्सेस तुम्हाला एक्झाममध्ये असते. सो सगळ्यात आधी आता आपण समजून घेऊया की अन्नद्रवशूल काय आणि परिणामशूल काय आहे. तो लक्षात ठेवा, परिणामशूल इज ऑलवेज को रिलेटेड टू duodenal अल्सर्स अँड अन्नद्रवशूल इज ऑलवेज को रिलेटेड टू क्रॉनिक गॅस्ट्रायटिस और गॅस्ट्रिक अल्सर. ठीक आहे, हे त्याचं काय आहे, मॉडर्न को रिलेशन आहे. सो duodenal अल्सर म्हटलं की duodenumच्या ठिकाणी येणार, आणि गॅस्ट्रायटिस किंवा गॅस्ट्रिक अल्सर म्हटलं तर गॅस्ट्रिक रिजन म्हणजेच आपल्या स्टमकच्या रिजन जवळ असणार आहे. सो हे तुम्ही बेसिक त्याचं मॉडर्न को रिलेशन समजून घेतलेलं आहे इथं सगळ्यात आधी. त्यानंतर आता आपण बघूया की हे लोक वर्क कसे करतात. ठीक आहे, सगळ्यात आधी आपण इथं बघूया की परिणामशूल मध्ये दोष कशाचा असतो, वात दोष प्राधान्य असतो, पण त्रिदोषज असतो. ठीक आहे, हे इम्पॉर्टंट आहे, हे तुम्हाला माहिती पाहिजे. परिणामशूल मध्ये जरी त्रिदोषज असला तरी वात दोष प्राधान्य असतो, पण अन्नद्रवशूल हा त्रिदोषजच असतो. हे तुम्हाला इथं पाठ करायचं आहे. त्यानंतर आश्रय, आमाशय, श्रुदांत्र, प्रारंभिक भाग म्हणजे काय, आमाशय आणि श्रुद आंत्रचा प्रारंभिक भाग. श्रुदांत्र म्हणजे काय, स्मॉल इंटेस्टाइन. त्याचा प्रारंभिक म्हणजे इनिशियल पार्ट, विच इज नथिंग बट आवर मॉडर्न डे डिओडनम. समजलं? सो इथं आश्रय त्यांनी सांगितलेलं आहे की एक तर पोट असेल, पोट म्हणजेच आपला स्टमक रिजन, आमाशय असेल, किंवा श्रुदांत्रचा प्रारंभिक भाग म्हणजेच डिओडनम असेल. इथं आश्रय स्पेसिफिकली त्यांनी सांगितलंय काय आहे, आमाशय आहे. ठीक आहे, हे त्यांनी क्लिअर केलेलं आहे. आता तुम्ही विचार करत असाल की मॅम हे काय चार्ट दिलेलं आहे, तर हे बेसिकली त्यांनी दोष प्राधान्य रिझम्बल केलेलं आहे. हा जरी त्रिदोषज असला तरी कशाचं प्राधान्य आहे, वात दोषाचं आधिक्य आहे. इथं तिन्ही दोष इक्वली आहे, त्रिदोषज आहे म्हणून. ठीक आहे, आता हे बघा, कॅस्केड बघा. कॅस्केड म्हणजे काय, जे मी तुम्हाला नेहमी म्हणते, विशियस सायकल. एक अशी सायकल ज्याला तोडणं खूप जास्त अवघड असते. सगळ्यात आधी काय होतं, आम्लपित्ताची उपेक्षा होते. आम्लपित्त म्हणजे काय, ऍसिडिटी. त्याची उपेक्षा म्हणजे त्याच्याकडे आपण लक्ष देत नाही. त्या कारणाने वात पित्त प्रकोपक आहार पण घेतो आपण साइड बाय साइड, आपण त्याच्याकडे लक्षच नाही दिलं तर वात पित्त प्रकोपक आहार पण घेतला, त्यामुळे कशाची उत्पत्ती होईल, तर परिणामशूलाची उत्पत्ती होते. जर परिणामशूलाची उपेक्षा केली म्हणजे काय, परिणामशूलाला जर वेळेवर ट्रीटमेंट दिला नाही, त्याला बरोबर ट्रीट केलं नाही, तर प्लस आपण वात पित्त कफ प्रकोपक आहार अजून खातच बसलं तर आपल्याला अन्नद्रवशूल होते. हे तुम्हाला लक्षात ठेवायचे की परिणामशूल हे आम्लपित्ताची उपेक्षा केल्याने होते, आणि अन्नद्रवशूल हे परिणामशूलाची उपेक्षा म्हणजे त्याला इग्नोर केल्याने होते. हे दोन गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायचे. हे तुम्ही फायनलला डिफरन्स मध्ये सुद्धा ऍड करू शकता. तुम्ही ऍड करू शकता की कशामध्ये परिणामशूल आम्लपित्ताच्या उपेक्षामुळे होतो आणि अन्नद्रवशूल हे परिणामशूलाच्या उपेक्षामुळे होतो. हे पॉइंट्स तुम्ही ऍड करायला जर समजलं असेल प्रोसेस, तरच तुम्हाला ऍड करण्यात म्हणजे डोक्यात राहील ना, नाही तर तुम्ही विसरून जाल. ठीक आहे, म्हणून ही विशियस सायकल सगळ्यांना ध्यानात ठेवायची आहे. ओके, त्यानंतर आता हे समजून घ्या. सगळ्यात आधी आता इथं परिणामशूलाकडे बघा. परिणामशूल जे आहे, प्रमुख लक्षण आहार परिणमन काळात शूल होते. आहार परिणमन काळात म्हणजे काय, जेव्हा ट्रान्सफॉर्म होत आहे किंवा जेव्हा अन्न डायजेस्ट होत आहे, पचत आहे, तेव्हा आपल्याला मेजर पेन होणार. भोजन पचन परिणाम म्हणजे काय, पचन होत असताना जे खूप जास्त त्रास होणार त्याला आपण म्हणू परिणामशूल. त्याचं नावातच आहे परिणाम होत आहे, म्हणजे ट्रान्सफॉर्मेशन होत असताना खूप जास्त वेदना होणे, त्याला आपण म्हणू काळात खूप जास्त शूल होणार, परिणामशूल. इतर लक्षणे काय त्याच्यात त्याला सोडले तर कुक्षी, उदर, पार्श्व, नाभी, बस्ती प्रदेशी वेदना होणार. कुक्षी म्हणजे आपला लोअर रिजन, लोअर इंग्वायनल रिजन किंवा युटेराइन रिजन ज्याला आपण म्हणू. ठीक आहे, कुक्षी, उदर म्हणजेच पोटात, पार्श्व म्हणजे आपले फ्लँक्स मध्ये. ठीक आहे, नाभी म्हणजे अंबिलिकस जवळ, बस्ती म्हणजे ब्लॅडर जवळ, मध्य वक्ष व पृष्ठप्रदेशी म्हणजे बॅक आणि लंबार रिजन वरती खूप जास्त पेन होणार, त्याला आपण काय म्हणू, परिणामशूल.
तसंच अन्नद्रव शूलच्या केसमध्ये सतत वेदना असणार आहे. ह्यामध्ये स्पेसिफिक टाइमवर होतं, पण अन्नद्रव शूलमध्ये तसं नाहीये. 24 तास तुम्हाला पेन असणार आहे आणि एवढा असहनीय पेन असणार आहे की तुम्ही त्याला कंट्रोलही करू शकत नाही. ठीक आहे. तर यामध्ये प्रमुख लक्षण काय, सतत वेदना असते. आणि याच्यामध्ये इतर लक्षण काय, पचनकाली हृदय प्रदेशी दाह पण उत्पन्न होते. म्हणजे जेव्हा पचत असणारे जेवण तेव्हा दाहाची उत्पत्ती होईल हृदयाच्या ठिकाणी. हा एक इम्पॉर्टंट लक्षण आहे, सगळ्यांनी ध्यानात ठेवायचा आहे. ओके, तर हे झालं त्याचे लक्षणावरती डिफरन्स. आता उपशय अनुपशय समजून घेऊया. उपशय म्हणजे काय, काय खाल्ल्याने आपल्याला बरं वाटेल. तर इथं सगळ्यात आधी हे समजून घेऊ. उपशयमध्ये वमनोत्तर भोजनोत्तर उपशय भेटतो. कशाच्या केसमध्ये, परिणाम शूलाच्या केसमध्ये. काय सांगितलंय, वमनोत्तर म्हणजे जर जे खातोय त्याला जर उलटी करून आपण बाहेर काढलं तर आपल्याला काय वाटणार, बरं वाटणार. ओके, समजलं. त्यानंतर अनुपशय, जर खूप षष्टी, शाली, व्रीही, साळींचा भात सेवन केला तर जास्त आपल्याला इथं त्रास होऊ शकते. ठीक आहे. आणि साध्यताकडे जाऊया. तर याचे मुख्यतः प्रकार बघूया. पहिले प्रकार, याचे 7 प्रकार पडतात. कोणकोणते प्रकार आहे, पहिले एक दोषज म्हणजे वात पित्त कफवाले. त्यानंतर द्विदोषज म्हणजे द्वंद्वजवाले, वात कफज, वात पित्तज आणि कफ पित्तज. आणि लास्ट मध्ये एक असते त्रिदोषज. ठीक आहे. तर एक दोषज, द्विदोषज कष्टसाध्य असतात. त्रिदोषज आणि त्याच्यासोबत मांस, बल, अग्नी हे नष्ट झालेलं असेल तर असाध्य असतात. समजलं. खूप इझी होतं हे साध्यत्व. एकदा परत बघा परिणाम शूलाचं. पहिलं उपशय लिहायचं, काय सांगायचं, वमनानंतर बरं वाटतं त्याला. ठीक आहे, किंवा भोजनोत्तर बरं वाटतं. अनुपशयमध्ये षष्टी, व्रीही, साडींचा भात खाल्लास आपल्याला अनुपशय भेटतं. प्रकार लिहायचे 7 आहेत. त्यानंतर साध्यत्व मध्ये एक दोषज, द्विदोषज कसे असतात, कष्टसाध्य असतात. त्रिदोषज आणि मांस, बल, अग्नी यांचा नाश झालेला असेल तर अगदीच असाध्य असते. ठीक आहे. पण अन्नद्रव शूलाकडे लक्ष देऊया आता. अन्नद्रव शूलच्या केसमध्ये उपशय आपल्याला क्षारयुक्त आहार खाल्ल्याने किंवा पदार्थाच्या सेवनानंतर आपल्याला उपशय भेटू शकतो. वमनोत्तर पण भेटू शकतो, पण क्षारयुक्त पदार्थाच्या सेवनाने जास्त उपशय भेटतो. नॉर्मली आज सतत वेदना असते, तर कधी कधी असं पण होऊन जातं की एवढं कंटिन्यू पेन असतो की आपल्याला पेन सेन्सेशनच कधी कधी मरूनचा जातो. त्यानंतर अन्नद्रव शूलामध्ये अनुपशय कशाने भेटतो, तर आम्ल, तीक्ष्ण, विदाही पदार्थांनी आपल्याला अजून जास्त त्रास होऊ शकतो. यात प्रकार नाही आहे, ह्यात एकच प्रकार असतो, तो त्रिदोषज असतो आणि तो असाध्य आहे. अन्नद्रव शूल जर उत्पन्न झालं तर आपण त्याला कितीही काही ट्रीट केलं तर वेदना बंद होत नाही, हळूहळू ती मृत्यूकडेच वळत जातो व्यक्ती. सो आता आपण एक क्विक रिव्हिजन करूया की आपण ह्या पूर्ण लेक्चरमध्ये काय काय डिफरन्स बघितलं आणि ह्याच चार्ट फॉर्मॅटमध्ये तुम्हाला मेन एक्झाममध्ये जर डिफरन्सचा पॉईंट आला तर ह्याच चार्ट फॉर्मॅटमध्ये तुम्हाला लिहायचं आहे. ठीक आहे. सगळ्यात आधी कारण मी तुम्हाला काय सांगितलं, परिणामशूल हे आम्लपित्ताच्या उपेक्षामुळे होते, तसंच अन्नद्रवशूल हे परिणामशूलाचा उपेक्षामुळे होते. प्लस यामध्ये वातपित्त प्रकोपक आहार आणि त्यात वातपित्त कफ प्रकोपक आहारचं सेवन केल्याने होते. त्यानंतर दोष, यामध्ये वात दोष प्रधान त्रिदोषच असते, तो डायरेक्ट त्रिदोषच असतो. आश्रय, इथं आमाशय असते आणि श्रुतांत्रचा प्रारंभिक भाग, तिथं फक्त आमाशय. त्यानंतर प्रमुख लक्षण काय सांगितलं, इथं परिणमन होताना अधिक वेदना होते आणि तिथे सतत शूल असते. इतर लक्षणे बघा, इतर लक्षणेमध्ये काय आहे, कुक्षी, उदर, पार्श्व, नाभी, बस्ती प्रदेश, मध्य, वक्ष, पृष्ठ या ठिकाणी वेदना सतत चालू असतात. आणि अन्नद्रव शूलामध्ये पचनकाली हृदयामध्ये वेदना होत असते. इम्पॉर्टंट आहे, हा सिम्पटम लक्षात ठेवायचा आहे. त्यानंतर उपशय, वमनोत्तर भोजनोत्तर, तिथं क्षारयुक्त पदार्थ आणि वमनोत्तर. अनुपशय, षष्टी, व्रीही, साडीचा भात खाल्ल्याने, तिथं विदाही, आम्ल, तीक्ष्ण आहार खाल्ल्याने. भेद इथं 7 कोणकोणते, वात पित्त कफज, वात पित्तज, वात कफज, कफ पित्तज आणि त्रिदोषज. तिथं एकच प्रकार आहे, तो आहे त्रिदोषज. साध्यता हे कसं आहे, जर एक दोषज द्विदोषज असेल तर कष्टसाध्य आहे, जर त्रिदोषज असेल मांस, बल यांचा नाश झालेला असेल तर असाध्य. तो एकच प्रकार असल्याने तो असाध्य आहे. शेवटचं लक्षण साधर्म्य म्हणजेच काय, मॉडर्न कॉन्स्टिट्यूशनशी कोणाशी रिलेट करणार, परिणामशूलला डिओडनल अल्सर आणि अन्नद्रवशूलला गॅस्ट्रायटिस किंवा गॅस्ट्रिक अल्सरशी कोरिलेट करणार. तर तुमचे हे जेवढे पॉइंट्स आहेत, आता जर आपण मोजले तर हे
1 2 3 4 5 6 7 8 9 10 पॉइंट्स आहेत आणि इथं 10 इथं 10 असे करून तुम्ही 20 पॉइंट्स जर लिहिले एक्झामिनरच्या पुढे, तर तो तुम्हाला, माझी पर्सनल गॅरंटी आहे, हा जर क्वेश्चन आला तर तो तुम्हाला 5 आउट ऑफ 5च देणार आहे. ओके, सो एवढ्या चांगल्या पद्धतीने आपण तो जर प्रेझेंट केला त्याला पूर्णपणे, तर ही इज गोइंग टू बी व्हेरी व्हेरी हॅपी. आय होप तुम्हाला समजलं असेल आणि हे प्लीज खूप डिटेलमध्ये करा. हाय प्रोबॅबिलिटी आहे की तुम्हालाही ह्या वर्षी हा PYQ रिपीट होईल. So thanks for watching the video. Have a nice day ahead and all the very best for your exam.